हाय श्रीधर. सर्वप्रथम चैतन्य समूहाचे आभार. परमेश्वरची प्रार्थना 14व्या वर्धापन दिनानिमित्त चैतन्य समूहाच्या सर्व सभासदांना हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी सर्व सभासदांना द्यावी. वयाच्या 18व्या वर्षी 1978 साली थिएटरमध्ये बसून पहिल्यांदा दारू प्यालो. 1989 साली अल्कोहोलिक सनसच्या पहिल्या मिटिंगला आणला गेलो. 11 वर्ष दारू प्यालो. त्या 11 वर्षातली पहिली 5-6 वर्ष दारूचा परिणाम काय होता ते मला कळत नव्हतं. मी माईक हातात घ्यायचं टाळत होतो कारण मी अस्वस्थ माणूस आहे. मी सारखा पुढे मागे करणार म्हणून मी टाळत होतो आणि आवाज मोठा करून चालणार नाही. 1989 साली अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये पहिल्यांदा मी आणला गेलो. त्यावेळेला माझ्या मनामध्ये बऱ्याच शंका होत्या. त्यातल्या बऱ्याचशा शंकांच्या बद्दलची उत्तरं शंकरभाऊंनी आपल्या अनुभवातून आता सांगितलेली आहेत. दारू पिण्यामुळे धंदा गेला, पैसे गेले, तब्येतीचं नुकसान झालं, हे सकृत दर्शनी दिसणारा त्रास तेव्हा कळत होता. पण आज 24 वर्षानंतर देखील त्याचे परिणाम जाणवतात. शरीरावर झालेला परिणाम, करिअरचं झालेलं नुकसान, नातेसंबंधांमध्ये पडलेले पीळ हे अजूनही सुटत नाहीत आणि त्याच्याकरता माझा मद्यपान जबाबदार आहे. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगला आलो तेव्हा तुम्ही चांगली माणसं असल्याने तुम्ही मला अंधारून गोंधळून घेतलं आणि मला वाटेतला आजार सांगितला. घेऊ नकोस, जो हमको मिला है तुमको भी मिलेगा. आजचा दिवस दारू प्यायचे नाही, सब ठीक हो जाएगा. आणि मी खरंच तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आजचा दिवस दारूपासून दूर राहायला लागलो. सोपं होतं असं आज वाटतं, तेव्हा कठीण वाटत होतं. तुम्ही जे तंत्र सांगितले, आजचा दिवस दारूपासून दूर राहायचे, साध्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. मला आठवतंय की मी धामणकर भिवंडीला राहायचो. मी धामणकर नाक्यावर उतरल्यावर समोर माझा बार असायचा आणि त्या बारमध्ये मला चलबिचल व्हायची. माझ्या पायाला थरथराट व्हायचं कारण मी बऱ्याचदा असा घुसलेलो आहे. सहदेवनं एक दिवस विचारलं होतं मी की म्हटलं ते धामणकर, अरे उसमें क्या बडी बात आहे, पुढच्या स्टॉपला जाऊन उत्तर म्हणाले. आणि मी खरंच त्या दिवशी तसं केलं आणि मी शिटी वाजवत घरी गेलो. आणि मला विचारायला घरी गेल्यानंतर आपण राष्ट्रपती झालो तर सहदेवला भारतरत्न द्यायला पाहिजे. कारण एवढी भारी आयडिया मला आतापर्यंत कोणी सांगितलेली नव्हती. सोप्या टिप्स दिलेल्या होत्या, त्याच्याने मी दारूपासून दूर राहायला लागलो. दारूपासून दूर राहायला लागल्यानंतर मला अडचणी यायला लागल्या. त्या अडचणी सोडवण्यासाठी मला हरिभाऊने सांगितले, हे निळं पुस्तक दिसतंय ना, त्याच्यामध्ये पहिल्या 100 दारुड्याने लिहून ठेवलेलं आहे. ते पुस्तक मी रात्री 10:30 वाजता भिवंडीला घरी गेल्यावर वाचायला सुरुवात केली. पहाटे 3:30 वाजेपर्यंत माझं वाचून झालेलं होतं, मोरेशियस रीडर असल्यामुळे. आणि मला वाटलं की आता माझे सगळे प्रश्न सुटले, पण तसं काय झालं नाही. माझे प्रश्न सुटले नाहीत, फक्त माझ्या प्रश्नांची मला जाणीव झाली. आणि ते प्रश्न सोडवण्याकरता काय करायला पाहिजे त्याच्याकरता 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाकडे मला बघायला सांगितलं. सुदैवाने विश्वनाथ गुरुजींच्या ताब्यात मी असल्यामुळे मला 4थी पायरी 2दा 3दा 4दा लिहून काढायला लागली. कारण पहिल्यांदा लिहून काढली ते म्हणाले, ही तुझ्या वडिलांची 4थी पायरी तू का लिहून आणली? मी म्हटलं म्हणजे काय? म्हणजे वडिलांनी जर स्वतःची 4थी पायरी लिहिली असती, तर काय लिहिलं असतं ते सगळं तू लिहून आणले. वी आर हिअर टू क्लिअर आवर साईड ऑफ द स्ट्रीट. तुला तुझी 4थी पायरी लिहायला सांगितलेली आणि परत लिही. सुदैवाने माझ्या मी हे सगळं करत असल्यामुळे मी दारूपासून दूर राहायला लागलो. दारूपासून दूर राहायला लागल्यानंतर 4 पैसे वाचतात, वेळ वाचतो. त्यामुळे मला माज यायला लागला. मला माज यायला लागल्यामुळे मी अल्कोहोलिक सनसच्या ग्रुपमध्ये उपद्रव करायला सुरुवात केली. आमच्या मुंबईच्या मंडळीला मी फार चांगला माणूस वाटतो. मी त्याला सांगतो की भिवंडीला जाऊन विचार, मग कळेल तुम्हाला मी किती चांगला माणूस आहे. ते सगळे उपद्रव मी केलेले आहेत. पण आज जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला जाणवतं की या सगळ्यातनं मी एक प्रगल्भ माणूस म्हणून घडत गेलो. अजून पूर्णपणे घडलेलो नाही, अजूनही वाटचाल चालू आहे. माझ्यामध्ये असंख्य स्वभाव दोष आहेत ज्याच्यामुळे मला स्वतःला त्रास होतो, शिवाय इतरांनाही त्रास होतो. पण अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये येत राहिल्यानंतर जाणवलं
की जे मी काल केलं त्याच्यामुळे मी काल दारूपासून दूर राहील, ते जर मी आज केलं तर आजही दारूपासून नक्की दूर राहील याची ग्वाही अल्परिक क्षणात तुम्हाला दिलेली आहे. आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं काही दिवसानंतर की मी ज्या भिवंडी ग्रुपचा मेंबर आहे त्या ग्रुपमध्ये काम करताना मला काही बंधन घालून घ्यायला लागतील ते मला पटत नव्हतं. आणि मग मी पुन्हा एकदा अल्परिक क्षणाच्या कार्यक्रमाकडे बघायला लागलो. ज्या ज्या वेळेला युनिटीबद्दल बोललं जातं त्याच्या वेळेला एक असं गूढ वलय असतं युनिटी ट्रॅडिशनबद्दल. हॅलो, हातात धरला तर आवाज कमी होईल तर त्याचं काय तंत्र आहे वेगळं? युनिटीवरती मला बोलायला सांगितलेलं आहे. 45 मिनिटाचं बोलायचा वेळ दिलेला आहे. 11:15 झाले, 12:30पर्यंत बोलायचा प्रयत्न करेल. बऱ्याचदा असा समज असतो आपल्याला की अल्कोहोलिक सेरेमनीची युनिटी हे काहीतरी गूढ प्रकार आहे. 1935च्या 10 जूनला अल्कोहोलिक सेरेमनीची गुजरातमध्ये सुरुवात झाली असं आपण म्हणतो. BW मात्र म्हणतो की रोलँड जेव्हा कालिमच्याकडे गेला तेव्हा खऱ्या अर्थाने अल्कोहोलिक सेरेमनीच्या तत्वांची सुरुवात झालेली होती. 10 जून 1935ला BWनी डॉक्टर बॉबला पहिली शेवटची दारू पाजली, अर्धा ग्लास बिअर. 1939 साली पुस्तक तयार झालं. तोपर्यंत 100 दारुडे झालेले होते असं त्यांचा दावा होता. आणि 1939 साली पुस्तक छापून झाल्यानंतर त्याला कोण कुत्रे विचारायला तयार नव्हतं. त्याची डिलिव्हरी घ्यायला पैसे नव्हते, अशी वाईट अवस्था होती अल्कोहोलिक देण्यात. आणि त्यामुळे 1941 साली जेव्हा वेगवेगळी पब्लिसिटी मिळाली त्यामुळे मग अल्कोहोलिक सेरेमनीची वाढ जोरात झाली. 1941 ते 1946 या दरम्यान अल्कोहोलिक सेरेमनीचे वेगवेगळ्या देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे ग्रुप सुरू झाले त्या ग्रुपमध्ये ज्या त्रासदायक घटना झाल्या त्या सगळ्या घटना तत्कालीन सभासद GSOला जेव्हा तेव्हा जे फाउंडेशन ऑफिस होतं त्या फाउंडेशन ऑफिसला कळवायचे. आणि BW हा खऱ्या अर्थाने द्रष्टा होता, त्याच्याकडे विजन होती. त्यामुळे त्याच्या लक्षात आलं की हे सगळं जर आपण हा लोकांत पश्चाताप चांगला बांधलेला आहे तो जर टिकवायचा असेल तर त्याला काहीतरी एक दृढ स्वरूप मिळालं पाहिजे ज्याच्यामुळे ही संस्था अनंत काळापर्यंत टिकून राहील. आणि त्याच्याकरता स्वतःला मुरड घालायला लागेल. म्हणून त्यांनी 1946 सालच्या जुलै महिन्यामध्ये ग्रेपवाईनमध्ये एक आर्टिकल लिहिलं. त्या आर्टिकलचं नाव होतं 12 सजेस्टेड पॉईंट फॉर एज फ्युचर. 1946 सालच्या जुलै महिन्यात त्यांनी हे आर्टिकल लिहिलेलं आहे. 12 सजेस्टेड पॉईंट फॉर एज फ्युचर. तो घाबरत सजेस्टेड शब्द वापरत होता कारण रिकव्हरीमध्ये पण त्याने सजेस्टेड हा शब्द वापरलेला आहे. 1946 सालानंतर जेव्हा BWला GSOचं फॉर्मेशन करायचं होतं, फाउंडेशन ऑफिस पासून GSO किंवा BW आणि डॉक्टर बॉब आणि ट्रस्टी हे बाजूला सारून अल्कोहोलिक सेरेमनीची सर्व सूत्र अल्कोहोलिक सेरेमनीच्या सर्व सभासदांकडे आणि ग्रुपकडे द्यायचं होतं. तेव्हा तत्कालीन ट्रस्टींनी त्याला वेळात काढलं आणि त्याचं ऐकेनासे झाले. म्हणून त्यांनी प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन हे सुरुवात केली सांगायची. पण तो जेव्हा ग्रुपमध्ये जायचा तेव्हा त्याच्या लक्षात यायचं की लोक त्याला सांगायचे तू आम्हाला ती तुझी बेड टाईम स्टोरी सांग. 1.5 तासाची BWची कॅसेट असायची. मी कसा प्यालो, कुठे प्यालो आणि कसा पडलो आणि कसा सुधारलो. वेगवेगळ्या समूहामध्ये गेल्यावरती त्याला लोक सांगायचे की बाबा रे तुझी ती बेड टाईम स्टोरी आम्हाला सांग, त्याच्यामुळे आम्हाला स्फूर्ती मिळेल. हे तू सजेस्टेड पॉईंट्स काय जे असतात ते तू बघ काय ते आम्हाला काय तू सांगू नको. पण तो द्रष्टा असल्यामुळे त्याने लोकांच्या गोड करून माफी मारणं आणि कपाळे ओढून सांगितलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की जुलै 1950 साली जे पहिल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली, कन्व्हेन्शन झाली, कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्समध्ये BWनी 12 रूढी ज्या आहेत त्या संमत करून घेतल्या, ॲडॉप्ट करून घेतलेल्या आहेत. याचाच अर्थ असा होतो की 1946 ते 1950 या 4 वर्षाच्या दरम्यान BWनी ते जे लॉंग फॉर्म लिहिलेला होता, आजही BW आपल्या बिटबुकमध्ये मागच्या बाजूला लिहिलेला आहे दीर्घ स्वरूप. त्या दीर्घ स्वरूपामधनं शॉर्ट फॉर्ममध्ये ज्या ट्रॅडिशन्स आपल्या लिहिलेल्या आहेत ते 1946 ते 50 सालापर्यंत त्यांनी त्याच्यामध्ये
अनुभवातून बदल घडवलेला आहे. 12 पायऱ्या ज्या आहेत त्या बीडब्ल्यूला सुचत नव्हत्या म्हणून बीडब्ल्यू पोटावरती झोपलेला होता आणि बऱ्याच ग्रुप लिहिताना मारामाऱ्या ग्रुपमध्ये चाललेल्या होत्या आणि सर्व हक्क बीडब्ल्यूकडे असल्यामुळे बीडब्ल्यू विचार करत तळमळत पडलेला होता आणि अचानक एका विशिष्ट क्षणी त्याला काहीतरी स्फुरतं आणि तो लिहून काढतो. त्या 12 पायऱ्या होतात. त्याच्या 10 कमांडमेंट्स आकाशात अचानक आल्या तसे हे 12 पायऱ्या त्याला सुचल्या. त्याचं तत्व जे होते त्या ऑक्सफर्ड ग्रुपमधनं त्यांनी धर्माकडनं घेतलेलं होतं आणि वैद्यकशास्त्राकडनं घेतलेलं असतं, सायकॅट्रीकडनं घेतलेलं होतं, तरी देखील त्याला स्फुरलेल्या आणि सुचलेल्या आहेत. अल्कोहोलिक क्षणाच्या 12 रूढी ह्या स्फुरलेल्या सुचलेल्या नाहीत. आम्ही एकमेकांची मारामाऱ्या करून एकमेकांची गोष्टी फोडून जे अनुभव आलेले आहेत त्याचं सार जे आहे ते 12 रूढी आहे. बीडब्ल्यू म्हणतो की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे. रूढींचा उल्लेख करताना तो अगदी तसंच म्हणतोय की श्रद्धा आणि कार्य यांच्या बळावर एका अविश्वसनीय अनुभवातून मिळालेल्या शिक्षणावर आम्ही एची उभारणी करू शकलो. श्रद्धा आणि कार्य दोन्ही गोष्टीमुळे एक उभे आहे. ते अनुभव अल्कोहोलिक क्षणाच्या 12 रूढीद्वारे जिवंत आहेत. आमचे जे काही अनुभव होते ते 12 रूढींच्या द्वारे जिवंत आहेत आणि परमेश्वराची इच्छा व कृपा राहील तोपर्यंत ह्याच रूढी आमच्यातील ऐक्य टिकून धरतील. आमच्यातील ऐक्य टिकून धरण्याकरता आणखी वेगळं काही करायची गरज नाही. फक्त या रूढी पाळल्या सर्व सभासदांनी जेवढ्या जमतील तेवढ्या सर्व समूहाने तर अल्कोहोलिक क्षणानेच टिकून राहणार. अल्कोहोलिक क्षणानेच मूर्तवत होईल किंवा अल्कोहोलिक क्षणानेच कालबाह्य होईल असं सध्या तरी दिसत नाही. जागतिक इतिहासाकडे पाहिल्यानंतर आपलं लक्षात येईल की एखादी संस्था जेव्हा 60, 70, 50 वर्ष जगते तेव्हा ती अचानक काहीतरी वावटेळून नाहीशी होणार नाही. कारण अल्कोहोलिक क्षणानेच नक्की नाहीशी होणार नाही. फक्त प्रश्न एवढाच आहे मी अल्कोहोलिक क्षणामध्ये राहील की नाही. आणि मला अल्कोहोलिक क्षणामध्ये राहायचं असेल तर मला पहिला भागा लागतो अल्कोहोलिक क्षणाची मीटिंग आणि ही मीटिंग टिकवायची असेल तर मला माझा ग्रुप टिकवायला लागतो. तो टिकवायला मी तयार नसतो कारण मला असं वाटत असतं अल्कोहोलिक क्षणामध्ये आल्यानंतर माझ्या मनाप्रमाणे सगळं झालेलं असतं. पण हे होण्याकरता अल्कोहोलिक क्षणाचे 3 वारसे बीडब्ल्यूने दिलेले आहेत. हे 3 वारसे किंवा वारसा हा शब्द किंवा युनिटी हा शब्द 1955 सालापूर्वीपर्यंत ग्रेफवेलमध्ये फारसा आलेला नाही. 3 जुलै 1955 या दिवशी सेंट लुईसचं जे कन्व्हेन्शन झालं त्याच्यामध्ये बीडब्ल्यू स्वतः अल्कोहोलिक क्षणाच्या स्ट्रक्चरमधनं बाहेर झालेला आहे. डॉक्टर बॉब तोपर्यंत वारलेले होते. बीडब्ल्यू स्वतः ही जी 3 वारसे आहेत ते 3 वारसे GSOकडे वर्ल्ड सर्व्हिस फाउंडेशनकडे सुपूर्द करून स्वतः बाजूला झालेला आहे. त्याला ऑफिसमध्ये GSOच्या ऑफिसमध्ये फाउंडेशन ऑफिसमध्ये वेगळी जागा दिलेली आहे पण त्याच्याकडे कुठलंही पद नाही. फक्त फाउंडर मेंबर एवढंच तो स्वतःला म्हणवतो आणि त्यातून मुक्ती मिळत नाही म्हणून तो स्वतःला फाउंडर मेंबर म्हणतो. त्याच्या पुढचा जो कार्यभाग जो आहे 1950 नंतरचा तो सगळा या GSOने पाहिलेला आहे. वर्ल्ड सर्व्हिसेसने पाहिलेला आहे. त्यामुळे त्या दिवशी हे 3 वारसे बीडब्ल्यू म्हणतो. डॉक्टर बॉब आणि माझ्या वतीनं बीडब्ल्यू स्वतः हे संस्थेच्या ताब्यात दिलेले आहेत. कारण खऱ्या अर्थाने आपल्या ताब्यामध्ये 1955 सालापासून हा वारसा आलेला आहे. तोपर्यंत या वारशाची काळजी बीडब्ल्यूने स्वतः घेतलेली आहे. डॉक्टर बॉबने स्वतः घेतलेले जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत. आणि बीडब्ल्यूच्या लक्षात आलेलं होतं की मी मेल्यानंतर जर का अल्कोहोलिक क्षणाच्या सभासदांनी कॉन्ट्रीब्युशन पाठवली नाही तर GSOचं ऑफिस बंद करावं लागेल आणि तसं होऊ नये म्हणून GSO काय आहे किंवा फाउंडेशन ऑफिस काय आहे हे करण्याकरता त्यांनी 1950 साली जे कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये या रूढी ॲडॅप्ट करून घेतल्या, संमत करून घेतलेल्या होत्या आणि 55 सालापासून फ्री लिगसी म्हटली युनिटी आपल्या ताब्यात दिलेली आहे. आणखी एक बराच आपला समज आहे. त्याचं कारण असं आहे की सध्याचं जे काय अपडेटेड ज्ञान आहे ते आपल्यातल्या बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. तंत्रज्ञान आहे पण तंत्रज्ञानाशी समोर होण्याचं ज्ञान माझ्याकडे नसल्यामुळे माझ्याकडे नाही आहे. GSOच्या द्वारे नवीन जी पुस्तकं छापली जातात त्याच्यामध्ये हे गोल आणि त्रिकोण चिन्ह नाही. कारण इट इज नो मोर आवर सिम्बॉल. गोलामध्ये त्रिकोण हे सिम्बॉल अल्कोहोलिक क्षणाच्या वापराचं तोपर्यंत होतं कारण त्याच्या बाजूला R आणि गोल असं लिहिलेलं असतं रजिस्टर्ड ट्रेडमार्क. ते अल्कोहोलिक क्षणाचं राहिलेलं नाही. याची वेगळी कारणं आहेत. ऑरेंजमध्ये वेगळी कारणं देतात त्या कारणात मी जात नाही. पण आज रोजी गोलामध्ये त्रिकोण हे अल्कोहोलिक क्षणाचं चिन्ह राहिलेलं नाही. किंबहुना
त्या चिन्हाच्या बद्दल अल्कोहोलिक समाजाच्या सभासदांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. त्यातला एक मतप्रवाह असा आहे की हे आपल्या बापदादांचं जे आहे त्यामुळे आपण हे असंच्या असंच सांभाळून ठेवलं पाहिजे, हा एक प्रवाह आहे. दुसरा प्रवाह असं म्हणतो की हा त्रिकोण न करता आता त्याचा आपण बसीसारखा आकार करूया. मूळ आहे रिकव्हरी आणि या रिकव्हरीचं एका बाजूला एक्सटेन्शन आहे सर्व्हिस आणि एका बाजूला एक्सटेन्शन आहे युनिटी. त्यामुळे हा त्रिकोण असा बंद करायच्या ऐवजी आपण ही मूळची रिकव्हरीची रेषा आणि उरलेल्या 2 रेषा अशा करून आपण आता मोठे होऊ यायचा प्रयत्न करूया, सर्वसमावेशक व्हायचा प्रयत्न करूया, असाही एक मतप्रवाह अल्कोहोलिक समाजाच्या सभासदांमध्ये आहे. आपण इथे कुठली बाजू द्यायला आलेलो नसून आपल्याला फक्त माहिती करून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. काही अनुभव सांगायचा प्रयत्न करणार आहे, पण बहुमोठी गोष्टी ज्या आहेत त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत त्याचा सांगण्याचा प्रयत्न करेन. 1935 साली अल्कोहोलिक समाजाचा जन्म झालेला आहे. 1941 सालापासून अल्कोहोलिक समाजाचा खऱ्या अर्थाने वाढ व्हायला लागलेली, किंबहुना मारामाऱ्यांना सुरुवात खऱ्या अर्थाने 1941 सालापासून झालेली, पण तेव्हा जास्तीत जास्त ग्रुप निवडलेले आहेत. 1950 साली ट्रॅडिशन्स ॲडॉप्ट केले गेलेले आहेत आणि 1955 साली युनिटीचा वारसा हा सर्व समाजाच्या ताब्यात दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी जबाबदार आहोत या ट्रॅडिशन्स सांभाळायला. आपण नाही सांभाळल्या तर त्या फक्त दर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या चांगली जी माणसं आहेत त्यांना बोलावून आपण ह्या ट्रॅडिशन ऐकायचा प्रयत्न करूया आणि एकाच माणसाच्या गळ्यात सगळ्या 12 रुपये घातलेल्या जमत नाहीत म्हणून वेगवेगळ्या लोकांना बोलवायचं आणि त्यांना जसं जमेल तसे ते सांगतील, पुस्तकात लिहायचे. एवढ्या पुढचं जर मर्यादित राहिलं तर हा वार्ता आपल्या हातून गळून जाण्याची शक्यता आहे. आणि बिल्डब्ल्यूने ओरडून सांगितलेलं आहे की ए मध्ये व्यक्तीला काहीच किंमत नाही असा याचा अर्थ नाही. त्याच्या समूहाने त्याच्यावर हुकूमत गाजवायची तर त्याला पूर्णपणे गिळून टाकायचे का, या प्रश्नाचे उत्तर नाही म्हणून सांगतो. पहिल्या रूढीमध्ये आपण वाचतो की आमच्या सामायिक हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? कारण मी एकटा जर का माझीच चालवायचा प्रयत्न करायला लागलो आणि त्याच्यामुळे जर का ग्रुप बंद पडला, ग्रुप बंद पडायची कारणं वेगवेगळी असू शकतात. एखाद्या सभासदाने त्याच्या वाढदिवसाला दणदणीत पार्टी दिली म्हणून ग्रुप बंद पडायची वेळ माझ्यावरती आलेली होती. सुदैवाने माझ्या समूहाचे जुने सभासद जे होते त्यांनी सांगितलं, बाबा रे आम्हाला ही 40 जागा मिळत नाही, तुझी जी काय बिर्याणी आहे ती बिर्याणी गेटच्या बाहेर घेऊन जातो आणि तिथं काय तुला वाटायची वाट, कारण आम्हाला इथे उद्यापासून मिटिंगला यायचं आहे. नाहीतर माझा सध्याचा जो होम ग्रुप आहे दादरचा रिक्षा ग्रुप दर रविवारी संध्याकाळी 9:30 इंग्लंड हायस्कूल तो बंद पडायची पाळी झाली होती. अल्कोहोलिक समाजाच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं ऐसा किधर लिखा है सिगरेट नाही पिणे का. अरे ही शाळा आहे, ही शाळेमध्ये तू सिगरेट प्यायला चढण्यावर करून तर आमचे वांदे होतील आणि आम्हाला ही शाळा मिळणार नाही, तू पुस्तकं टाकू नको. म्हणून आम्ही त्याच्यासमोर ॲक्च्युली घेऊन बसायला लावलो, पण तो पठ्य काय ऐकायला तयार नाही. तो म्हणतो ऐसा किधर लिखा है बिलकुल काही आमचं लिखावं सिगरेट नाही पिणं म्हणतो. अल्कोहोलिक समाजाच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर कळलं की एडी एकन बेकरचं उदाहरण त्यांनी दिलेलं की समुद्रामध्ये एक जहाज बुडलं, त्या जहाजातली काही माणसं सुदैवाने वाचली. एका लाकडाच्या फळकुट्या तरंगत उभी समुद्रात पोहत होती आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की एका जरी माणसाने त्याच्या बाजूने जरी जोरात फळी घेतली तरी दुसऱ्या बाजूची 9 माणसं आणि तो शेवटी सगळेच जण समुद्रामध्ये बुडून मारणार आहोत. त्या अल्कोहोलिक समाजाच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर पहिल्या वेळीमध्ये मला कळलं की माझा ग्रुप जिवंत राहण्याकरता माझ्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, माझ्या हुकुमशाही प्रवृत्ती, माझ्या महत्वाकांक्षा या सगळ्या मला बाजूला ठेवायला पाहिजे, तरच अल्कोहोलिक समाज जगणार आहे. अल्कोहोलिक समाज असं अजिबात म्हणत नाही की व्यक्तीला प्राधान्य नाही, परंतु व्यक्तीपेक्षा समूहाला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्याकरता वेगवेगळ्या समूहामध्ये वेगवेगळे अनुभव येतात. बऱ्याचदा दुसऱ्या रूढीकडे जाताना आपल्या लक्षात येतं की ग्रुप्स असतात. ते ग्रुप्स असण्याचं कारण काय असतं? मला एक वेगळा विषय आहे आणखी काही दिवसांनी 25 वर्षानंतरचे अल्कोहोलिक समाज. मी 10 लोकांचे सोबत जुन्या सभासदांशी बोलतो. हल्ली मी नवीन उपक्रम केलाय. पूर्वी मला सवय होती की मी वहीमध्ये लिहून काढायचं पुस्तकात काय. तर माझ्याकडे 4-5 वह्या तयार झालेल्या आहेत, तर मला नव्याने पुस्तकात शोधायला लागत नाही. माझी वही काढली तरी चूक आहे. पण आज मला कळते की मी सर्वज्ञ नाही, मला अक्कल सगळी नाही. म्हणून मी जुन्या 10 सभासदांचे 20 सभासदांचे फोन नंबर घेतले, त्यांच्या सोयीस्कर वेळा काढलेल्या आहेत. बाबा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नकोस, ऑडिओ रेकॉर्डिंग कर. अनॉनिमिटीबद्दल बोलतोय, तू व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोस का ऑडिओ रेकॉर्डिंग करतोय? फोटो काढतोय. व्हिडिओ काढतोय का फोटो काढतोय? फोटो काढू नकोस. अनॉनिमिटीबद्दल आपण बोलतोय. हा वार्ता आपण पाळला नाही तर आपली वाट होतील. उद्या दारू प्यायची
लाईन येईल त्यामुळे तुझा फोटो बंद कर. दुसऱ्या रुंदीमध्ये सांगतो की ग्रुप ज्यांनी सुरू केला त्यांची दादागिरी बरीच वर्ष चालली. बिल्डब्ल्यू त्याचं वर्णन करतो. जॉन डो हा एक चांगला सभासद दुसऱ्या गावी जातो. जॉन डो नवप्रकाशमध्ये सुधारला आणि मग तो स्वतःचा ग्रुप त्याने त्याच्या गावात जाऊन सुरू केला. त्याच्या गावात जाऊन सुरू केल्यामुळे त्याच्या बरोबरची जी काही मंडळी होती त्यांनी जी आणलेली मंडळी होती ती त्याला देव मानायला लागली. आणि देव मानायला लागल्यामुळे बेवड्याला देव मानायला लागल्यावर बेवड्याच्या डोक्यात हवा जाणारच. त्यावेळेस तो म्हणाला आता या सगळ्यांना मी लालबागचा राजा मी त्यांना सुधारलेलं आहे याने मी सांगितलेलं ऐकायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग काही वर्षानंतर माझ्याकडे शहाणा उगवतो आणि तो म्हणतो ते लावत केलं तुझंच ऐकलं पाहिजे असं कुठे लिहिलेलं पाहिजे. बिगबुक काम म्हणतो प्रेमळ ईश्वर हाच आमच्या समूहाच्या उद्दिष्टांसाठी एकमेव सर्वोच्च अधिकारी. तर तू परमेश्वर आहेस का? तू प्रेमळ परमेश्वर तर अजिबात नाही. परमेश्वर तुला लोक मानत असतील प्रेमळ परमेश्वर तर अजिबात नाही. आणि मग आमचे नेते हे निष्ठावान सेवक आहेत. मग माझ्यासारखा माणूस म्हणतो की नाही इलेक्शन झालं पाहिजे. इलेक्शन झालं पाहिजे म्हटल्यानंतर एवढी वर्ष आम्हाला तिकीट मिळत होतं आता ह्या वेळेला तुम्ही दुसऱ्याला तिकीट देणार म्हणजे हा आमचा अपमान आहे. मग आम्ही स्वतंत्र उभे राहणार. तुम्ही इलेक्शनमध्ये तिकीट नाही दिलं तरी चालेल आम्ही जसवंतसिंगिरी करणार. तेवढं ठीक आहे उभं राहून बघू ना काय होतं ते. आणि पहिल्यांदा जेव्हा तो उभा राहतो तेव्हा त्याला भरपूर मतं मिळतात आणि हा विरोध करणारा माणूस असतो त्याला अजिबात मतं मिळत नाही. आणि पुन्हा एकदा तो इलेक्शन होऊन निवडून येतो जाणतो आणि त्याला असं वाटायला लागतं की आपण म्हणतो तेच बरोबर. पण 2 वर्षानंतर त्याची टर्म संपते. त्याला प्रिन्सिपल ऑफ प्रोटेक्शन हे माहीतच नसतं. त्याला वाटतं मी पदसिद्ध अधिकारी आहे आयुष्यभर माझा फोटो राहिला पाहिजे आणि मी शेवटच्या वाकावर बसणार आणि मी शेवटच्या वाकावरनं सेक्रेटरीला सांगणार क्या करणे का क्या नाही करणे का. पण ते काही वर्षानंतर नवीन आलेले सभासद म्हणतात बाद झाला असं तुमच्या गोऱ्या म्हटण्यात गेलेल्या गप्प बसा नाहीतर आम्ही तुमचं विसर्जन करू. ही क्रांती सुरू होते आणि क्रांती ही होतच राहते. समूहातील सतत विवेक बुद्धी सारासार विचारबुद्धी अधिकार सूत्रे आपल्या ताब्यात घेण्यास पडते. मग ग्रुपिझम करायचं नाही का? अल्परिक्षणात तुम्ही ग्रुपिझम मुद्दाम कोणी करायला जात नाही. गाडीवाले एकत्र येतात बिन गाडीवाले एकत्र येतात बस पिणारे एकत्र येतात जातीच्या आधारावरती एकत्र येतात धर्माच्या आधारावर एकत्र येतात आर्थिक स्तरावरती एकत्र येतात. ज्या सोसायटीमध्ये 5 माणसं राहतात ती एकत्र जातात. त्यांना एकमेकांबद्दल जास्त माहिती व्हायला लागते. जास्त माहिती झाली की एकमेकांबद्दल ती माहिती कळल्यानंतर त्याचा आपण दुरुपयोग करण्याची शक्यता असते आणि मग मारामाऱ्या सुरू होते. या सगळ्याला उपाय एकच आहे. अल्पलिंगच्या ग्रुपमध्ये वेल इन्फॉर्म ग्रुप कॉन्फरन्स जर घेतला तर या मारामाऱ्या होणार नाही. पण हे आम्हाला पटत नाही. माझ्यासारखा ओल्ड टायमर त्याच्यामध्ये मी आलेलो आहे त्यामुळे माझ्यासारख्या ओल्ड टायमरला वाटत असतं की मी ग्रुप सुरू केला त्यामुळे मीच आयुष्यभर हे सगळं सांभाळणार आणि मी सांगतो तसं व्हायला पाहिजे. तसं होत नाही. आणि हे ना मार्गदर्शन कोण मिळतं कुठून मिळतं हे कोण चालवतं हे नव्याने येणारे प्रत्येक सभासदाला आणि प्रत्येक मित्राला पडलेले पुढं असतं. सत्ता गाजवण्याचा अधिकार असलेला असा अध्यक्ष आमच्या संस्थेला नाही. नक्कीला माहिती आहे त्याची टर्म झाली की दुसरा कोणतरी बसणार आहे किंवा थकबाकी करण्याची सक्ती करू शकेल असा कोषाध्यक्ष नाही. तुमच्या ग्रुपने इंटरग्रुपला पावती फाडलेली नाही गेल्या वर्षभरात त्यामुळे तुमचं नाव आम्ही मिटिंग लिस्टमध्ये काढून टाकतो असं म्हणायचा आपल्याला अधिकार नाही. अल्पलिक्षणाला सांगतात की आम्ही सगळं एका पायरीवरती उभे आहोत आणि जर का दुसऱ्या रुटीचं आम्ही पालन केलं तर आमची नक्की एकत्र राहण्याची क्षमता जी आहे ती क्षमता आमची चांगली राहण्याची आहे आणि त्याच्यामुळे अल्पलिक्षणा जिवंत आहे. सगळ्या 12 पायऱ्या 45 मिनिटांमध्ये करता येणे शक्य नाही. म्हणून मी 7व्या रूढीकडे डायरेक्ट जातो. 7व्या रूढीमध्ये आपण असं म्हणतो की एक प्रत्येक समूह आर्थिक बाबतीत स्वावलंबी असायला पाहिजे. बाहेरून मिळणारी आर्थिक मदत त्याने घेऊ नये. आता बाहेरून मिळणारी आर्थिक मदत घेऊ नये म्हणजे जो एक सभासद नाही त्याच्याकडून आर्थिक मदत घेणे शक्य नाही. आपल्याला घ्यायची नाही. त्याचा साधा सोपा अर्थ असा आहे तो आम्हाला अनुभवातून आला तो असा की एखाद्या मेलेल्या बाईने अल्पलिक्षणाच्या नावावरती 10,000 डॉलर ठेवलेले होते आणि तेव्हा अल्पलिक्षणाचे खूप वांदे होते. त्या 10,000 खूप काम झालं असतं. म्हणून एक मतप्रवाह असा होता की उद्या मोदे ट्रॅडिशनल उद्यापासून बघू आजचा दिवस पिऊन घेऊ. तसं ते म्हणाले आजचा दिवस 10,000 डॉलर घेऊया उद्यापासून काय करायचं ते बघूया. आणि त्याच्यावरती चर्चा झाली आणि सर्वच ते असं ठरलं
आम्हाला घ्यायचे नाही. आम्ही गरीब राहिलो तरी चालेल. कॉर्पोरेट चॅनल्स म्हणते कॉर्पोरेट पॉवर्टी. प्रत्येक समूहाकडे नव्हे, जीएसओकडे, वर्ल्ड सर्व्हिसेसकडे सुद्धा स्वतःच्या मालकीची कुठलीही जागा नाही. फक्त 1 वर्ष चालता येईल. कोणीही किती बॉक्समध्ये पैसे टाकले नाही तरी 1 वर्ष चालेल एवढा प्रुडंट रिझर्व जीएसओ स्वतःकडे ठेवते आणि वर्किंग एक्सपेन्सेस जेवढे आहेत तेवढे ठेवते. त्यामुळे आम्ही पैसे जमवत नाही. बऱ्याचदा असा आपला समज असतो की जेवढे पैसे जास्त तेवढा ग्रुप जास्त कॉन्ट्रीब्युशन करेल, तेवढा दादागिरी करेल, मग आपल्याला IPL सारखं दादागिरी करता येईल इतर राष्ट्रांवरती. पण तसं चालत नाही. फार वर्ष अल्परिक क्षणाने सांगतो की स्वतःची प्रॉपर्टी असता कामा नये. मग हे जर करायचं ठरवलं, बाहेरून मदत घ्यायची नाही. बाहेरून मदत घ्यायची नाही म्हणजे कसं, आपण फारच लोकांना जाणारी माणसं आहे. त्यामुळे शेजारी बाई बसलेली असेल किंवा एखादा नवीन माणूस बसलेला असेल तर अगदी कटाक्षानं त्याच्या पलीकडल्या माणसाकडे चंद्रावर करून हातात आपण किती बॉक्स देतो तर त्यांनी पैसे टाकू नये म्हणून. मला म्हणेल की एकदा सेक्रेटरीने अनाऊन्स केलं की ह्या किती बॉक्समध्ये समूहाच्या सभासदांनी पैसे टाकावे. त्याच्यानंतर हा किती बॉक्स जाऊ दे ना, फिरू दे ना, उलटा सुलटा कसा का फिरे ना. त्याच्याकरता एवढा जीवाचा अट्टास करून तिथून जो आता खेचून आणायची खरंच गरज आहे का. आणि तो नवीन आलेला माणूस काय 2 लाख रुपये टाकणार नसतो त्याच्यामध्ये, तो 10 रुपयेच टाकणार असतो. तो एवढा अट्टास कशासाठी. बरं एवढा अट्टास आहे तुझा, त्याने पैसे टाकू नये तर त्याच्या त्याचे पैसे तू टाकतोच का रे श्रीधर. तर मी माझंच पॉईंट खिशातलं बारीक जे असते ते BW म्हणतो की संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला मला एक बेवडा भेटला होता. तो माझा खूप जुना मित्र होता आणि त्याची मी एका न्यूजवरशी बोलत असताना तो माझ्या समोर आला आणि त्याला अवजारे दाखवण्यासाठी मी मोठी नोट काढली आणि त्यानंतर तुम्ही मजा करले. आणि ती नोट दिल्यानंतर संध्याकाळी जेव्हा ती हॅट समोर आली मीटिंगमध्ये तेव्हा तो म्हणतो मी खिशात हात घालून बारक्यात बारक्या नाणं शोधायचा प्रयत्न केला आणि ते मी नाणं टाकलं. मग जर का आपण असं म्हटलं की मी बाहेरील मदत घेणार नाही, जीएसओ को क्या करने का पैसा, हमारे यहाँ तो जीएसओ वाला काही कभी कोई आया नहीं. अरे भाऊ तुझ्याकडे जीएसओ वाला आला नाही म्हणजे जीएसओला पैसे लागत नाही असं नाही. तुझ्या ग्रुपला जीएसओ वाला आला पाहिजे हा तुझा अहंकार आहे. जीएसओची 4 गोष्टी व्यक्ती आहेत. हजारो ठिकाणी मिटिंग आहेत आणि ग्रुप्स आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याला जाणं शक्य नाही आणि त्यांनी यावं अशी अपेक्षा कशाला असायला हवी. अल्परिक जणांना त्याच्याकरता प्रत्येक ग्रुपमध्ये जमा झालेल्या पैशापैकी 60, 30 आणि 10, 50-50 जसा हवा तसा करा. एका समूहामध्ये मी गेलो होतो त्यांनी त्या वाढदिवसाच्या दिवशी जेवढी किटी होती आणि आधीचे जेवढे सगळे होते तेवढ्या सगळ्याची वाट लावून टाकली 60, 30, 10 आणि म्हटलं उद्या चहाला पैसे आहेत ना माझ्याकडे. म्हटलं तू नाही आलास, तू प्यालास, तू मेलास तर मग भगवान करत तू म्हणतो. अरे म्हटलं आता आहेत ते पैसे भगवान उजळून टाकायचे 60, 30, 10 आणि नंतर भगवान बरोबर असं अवघडीकरण सांगितलेलं नाही. त्या अवघडीकरण म्हणतं पैसे बाहेरून घ्यायचे नसतील तर आम्ही द्यायला हवे. आम्ही द्यायला हवेत तर कसे द्यायला हवेत. किटी बॉक्समध्ये पैसे टाकता येतात. वाढदिवसाला मला जास्तीत जास्त भारी बिर्याणी द्यायची असते. वरती काजू पेरलेले पाहिजेत. कसल्या जागेवर प्रत्येकाच्या हातात आले पाहिजे. युनिफॉर्म घातलेले 4 माणसं दिसली पाहिजे वेटर त्याला. पण मी जीएसओला पावती फाडतो का. मी माझ्या इंटरव्ह्यूला पावती फाडतो का की फक्त एक. आमच्याकडे आणखी एक नवीन गंमत आहे. मी मुंबईत गेला आणखी एक मला शोध आला की टोकन जे आहे ते ग्रुपने द्यायचं. ज्याच्या वाढदिवसाला हा बिर्याणी वाटणार आणि टोकन 25 रुपयाचं ग्रुपने द्यायचं. ते म्हणजे एवढं हे धंद्यामुळे सांगितले तुला 25 रुपये टोकन आणि ग्रुपने देणं हे फार महत्त्वाचं असतं. अरे पण तू पेटी बॉक्स रुपये टाकतोस ना, त्याच्यात 25 रुपये कमी टाक म्हणजे झालं ना तुला किती बॉक्समध्ये ग्रुप पण मिळालं. असं नाही. त्याच्यावरनं आमच्याकडे मारामारी झाली आणि मग थोडा टोकन द्यायचं जो वर्षभरात कधी आलेला नाही. जो बिझनेस मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की बिझनेस मिटिंगमध्ये गेलं आधीच्या आठवड्यात तरी त्या माणसाने सांगावं की पुढच्या आठवड्यात मला वाढतं. तो म्हणाला मी तिघांच्या वतीने सांगतो. मी मिटिंगमध्ये आलेलो आहे रोड टाईमवर आणि मी सांगतो की माझ्याबरोबर आणखी 3 जण मी ज्यांना मेसेज दिलेले आहे ते वर्षातनं एकदा फक्त वाढदिवसाला मी आठवण करून दिल्यानंतर येतात. त्यांची टोकन पण तुम्ही आणा. आम्ही सगळे शाळे असतो. तेवढ्याला गेला तेल लावून आणणार नाही. तुझं पण नाही आणलं आणि त्यांचं पण नाही आणलं. काय करायचं तर मी टोकनने वाढदिवस करायला लावला त्याला. तो म्हणाला मला जाम भारी करायचं. ते म्हणाला अचानक तुम्ही वाढदिवस ठरवणार आणि कराल की आम्ही करणार नाही. आम्ही तुमच्या वतीने हे उत्सवानी करून पडणार नाही. आम्ही फक्त चहा वाटू. उरलेलं काय वाटायचं तर तुमचं तुम्ही वाटा. त्यावेळेला बर्थडे बॉयची सुरसुळ इकडून तिकडे कोणी केक घेऊन फिरतो कोणी समोसे घेऊन फिरतो. आम्ही सांगितलं आम्ही काही करणार नाही. तुम्ही अजिबात वर्षभरात कधी मिटिंगला येत नाही आणि आता मिटिंगला येऊन आम्हाला धंद्याला लावता ते आम्ही करणार नाही.
आणि मग कळायला लागलं की एवढं ताणायची पण गरज नाही, थोडी टपली मारली ओल्टायमरकडनं की हळूहळू शांतपणे होतं. पण त्याच्याकरता मला स्वतःवरती बंधनं घालून घ्यायचं. 7वी रूढी बाहेरची मदत घेणार नाही याचा अर्थ आम्ही बाहेरच्या संस्थांकडनं मदत घेणार. अल्पलेखनांना मदत करणाऱ्या बऱ्याच संस्था तयार आहेत. संलग्नता जर आम्ही तयार असतो, अमुक अमुक पार्टी आणि अल्पलेखन यांच्या संयुक्त विद्यमाने असं जर का आपण फलक लावला तर आपल्याला लय लोक बोलवतील राहा. आता तर काय सध्या केजी इलेक्शन आहे, पण असं आपण करत नाही याचं कारण आपल्याला माहिती आहे. हे सगळे धंदे करायला गेलो तर आपला वॉशिंग्टोनियन सोसायटी होणार. अल्पलेखनाने जन्माला येण्यापूर्वी सुद्धा वॉशिंग्टोनियन सोसायटी नेमकं हेच कार्य करत होती, दारुड्याला दारूपासून दूर राहण्याचं. परंतु त्यांची सोसायटी विसर्जित झाली. त्याची 2 महत्त्वाची कारणं होती. एक महत्त्वाचं कारण होतं ते असं आहे की त्यांच्याकडे पब्लिसिटी दिली जायची. जो ज्या भारी माणूस आलेला असेल त्याच्या नावाने आज आमच्याकडे अमुक आलेले आहेत हो, किंवा आपण नवरात्रीच्या उत्सवामध्ये बाहेर किंवा गणपतीच्या उत्सवामध्ये पाठी लावलेली असते, आत्ता प्रसाद अमुक यांच्याकडून तशा पाट्या लावायला त्यांनी सुरुवात केली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होती, तत्कालीन परिस्थितीमध्ये निग्रो समाजाविरुद्ध, गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवायचं काम वॉशिंग्टोनियन सोसायटी म्हणून केलं. म्हणून आज अल्पलेखनामध्ये आपण म्हणतो की आम्ही बाहेरच्या कुठल्याही भानगडीत पडत नाही. कशावरती आमचं मत संस्था म्हणून नाही, आमच्या संस्थेने दाखल केलेला एकही खटला नाही, कारण आम्ही त्या भानगडीत पडत नाही. तुला काय शिवाय द्यायचे तर ते अल्पलेखनातला ऑरेंजवरती गरज उठलेली आहे. आजही समाजामध्ये अल्पलेखनातलं चांगलं न म्हणणारे लेखवाले बरेच आहेत. त्यांचे स्वतःचे लेख येतात. लोकसत्तामध्ये तुम्ही जर लेख वाचलात तर सगळी तत्व उचलतात, पण अल्पलेखनाला फोन नंबर 00022 एवढं लिहायचं सौजन्य त्यांच्याकडे नाही. आम्ही त्यांना सांगायला जात नाही की बाबा रे, आमच्यामुळे तुम्ही जिवंत आहात, आमचेच मेंबर तुमच्याकडे काउन्सिलर म्हणून येतात, तुमच्याकडे सगळे आतमधले लोक गाडीमध्ये घालून तुम्ही काठी लावून आमच्याकडे आणून मिटिंगला बसवता म्हणून ते दारूपासून दूर राहतात. तुमच्याकडनं बाहेर पडल्यावर तुम्ही त्यांना तेच सांगता की मध्ये जा. पण मग जर लेख लिहितात वर्तमानपत्र तर त्याच्यामध्ये 2 ओळी अल्पलेखनावर आणि मोबाईल नंबर, फोन नंबर दिलं तर काय भेटेल का? पण आम्ही त्यांना तसं सांगायला जात नाही. त्याचं कारण असं आहे, आम्ही आमच्या बाहेरच्या संस्थेशी जेव्हा संबंध ठेवतो तेव्हा आम्ही स्वतःची बंधनं घालून घेतो. मग जर का स्वावलंबन करायचं असेल, सामूहिक गरिबी करायची असेल तर प्रत्येक सभासदांनी विशेषतः जो किती बॉक्स शेजारच्या बाईकडे किंवा नवीन माणसाकडे जाऊ नये म्हणून जीवाचा आकार तांडव करून पलीकडे टाकतो, त्यांनी स्वतःची जबाबदारी सांभाळायला पाहिजे की मी जर न्यूजवर घेऊन आलेलो आहे तर त्याचे किती बॉक्समध्ये पैसे मी टाकायची जबाबदारी आहे. बाहेर गेल्यानंतर आम्ही सगळेजण मोठेपणाने चहा पाजायचे पैसे द्यायला तयार असतो, पण किती बॉक्समध्ये मला आनंद झाल्यानंतर मी पैसे टाकलेले आहेत. मला असं सभासद माहिती आहे, त्यांच्याकडे मी शिकलो की आय एम हैप्पी टुडे, चल मैं तेरे को आज चाय पिलाता है, तुम्हारा चाय मत पिलाओ, इसमें किटी बॉक्स आया ना, इसमें ज़्यादा पैसा डालो, आज मैं बहुत खुश हूँ इसीलिए किटी बॉक्स में पैसा डाला. जीएसटीच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी फार कमी वेळा जीएसटीच्या ऑफिसमध्ये जातो, पण जेव्हा जेव्हा जातो तेव्हा मला पावती पडायची इच्छा होते, ते मी करतो. हे करण्याचं कारण असं आहे की जर एका बाजूला मी असं म्हटलं की बाहेरून मदत घेणार नाही तर जीएसटी क्या करता है, संडास के लिए पैसा बनाता है. काय करायचं, संडास के लिए पैसा बनाता है की क्या करता है. तुझ्या 5 रुपयाने संडास बनणार नाही जीएसटी, त्यामुळे तू 5 रुपये टाकणं मोकळा हो. अल्पलेखनानं तू सांगितलं की ते काय करतात हे बघण्यासाठी एक वेगळी आपल्याकडे कार्यरचना आहे. तिथं डेलिगेट आहे ना, त्या डेलिगेटला जाऊन विचार त्यांच्या संडासामध्ये त्यांनी किती नळ लावलेले आहे, त्यांनी किती खर्च केलेला आहे, किंवा तुला ज्या काय शंका असतील जीएसटीबद्दल, इंटरव्ह्यूबद्दल, वाईट पद्धतीने खर्च केलेला आहे पैसा, अमुक पॉम्पलेट ठेवायची गरज नाही तरी ते पण ती छापतात. मराठी आम्ही सांगतो तर छापत नाही. आम्ही सगळं करून दिलं अरुणकडे, भाषांतर करून दिलं, चेक करून दिलं, तरी अजून फाईलमध्ये घालूनच ठेवलेलं आहे. त्याचं अजून मराठी आलेलं नाही, 12 ट्रॅडिशन्स अँड इलस्ट्रेटेड. हे मला अरुणला म्हणून विचारायचं. त्याच्याकरता पैसे द्यायचं बंद करायची आवश्यकता नाही. 7व्या रूढीची जबाबदारी हा वारसा जर मला सांभाळायचा असेल तर नुसतं बोलून 7वी रूढी आध्यात्मिकता एकत्र येते असं म्हणून चालणार नाही. माझी स्वतःची जबाबदारी काय आहे याचं तरी ओळखायचं. आणि धर्मसमूहांमध्ये अशी पद्धत आहे, सरदारजींमध्ये पण आहे, जैन लोकांमध्ये पण आहे, 2 मुसलमानांमध्ये आहे. 2 किंवा 3% किंवा विशिष्ट प्रमाणामध्ये आपल्या एकंदरीत उत्पन्नाचा आपण वाटालो आहे तो समाजाला परत द्यायला पाहिजे. तर समाजाला परत देण्या एवढा मी काही मोठा बेटा नाही आहे. कॅन्सर सोसायटीला दर महिन्याला पावती फिटण्याची माझी लायकी नाही, कुवत नाही. पण मी अल्पलेखनांच्या किटी बॉक्समध्ये जे काय पैसे टाकतो, आठवड्यात मी 3 मीटिंग करतो, त्याच्यावेळी मी 2च मीटिंग केल्या तर 3 मीटिंगचे पैसे टाकतो का? एकच मीटिंग केली, मागच्या आठवड्यात अजिबात मीटिंग केली नाही, मग पुढच्या आठवड्यामध्ये मी माझे जास्त पैसे टाकतो का? हा प्रश्न स्वतःला विचारतो.
काय मी 6 रुपयाचा चहा 6 रुपये 4 आणे टाकलाय असं जर केलं तर अल्कोहोलिक समाजची नुसतं आम्ही बोंबलायचं छात्या ठोकून याच्या मेसेज अजून पोचलेलं नाही गावभर म्हणून. कारण गावभर पोचण्याकरता पैसे लागतात. पैशाशिवाय काही दुसरं येत नाही. बाजारात काही विकत मिळत नाही. हे मध्ये आपण लोक काम करत तयार होऊ. पण काही अशा ज्या हे आहेत सर्व्हिसेस आहेत की ज्याच्याकरता पैसे द्यायलाच लागणार आहेत तुम्हाला. हा जर पाहिजे असेल तर त्याचं नाममूल्य का महिना भाडं असेल पण ते द्यायला पाहिजे. ते भाडं द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये याचा अर्थ असं नव्हे की आपण प्रत्येकाकडनं 800 रुपये गोळा करावे आणि मीठ लिंबू कोथिंबीर सदाशिव पेठेचं मुंजीचं जेवण आपल्याला दणदणीत जेवण द्यावं असाही त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आम्हाला अक्कल यायला वेळ लागतो. कोणीतरी टीका केल्याशिवाय नाणी सोडल्याशिवाय आम्हाला अक्कल येत नाही. मध्यम मार्ग स्वीकारण्याकरता प्रत्येक समूहाने सत्सद विवेक बुद्धीने हा निर्णय घ्यावा. ओल्ड टायमरनी बाहेर फिरताना गाडीमध्ये बसलेल्या 4 लोकांच्या मदतीने ग्रुपिझम करून असा निर्णय घेतला तर त्याचे रिपरकेशन होतात. त्याच्यानंतर बोललं जातं. बऱ्याचदा असं मी गमतीने म्हणतो की ओल्ड टायमर जेव्हा शेअर करत असतो तेव्हा शेवटच्या 3 रांगांमध्ये त्याची खरी स्टोरी चालू असते. कारण ती खरी स्टोरी तो सांगत नसतो म्हणून ती खरी स्टोरी मागे चालू असते. अशी वेळ माझ्यावर येऊ नये असं मला वाटत असेल तर मी माझ्यावरती काही बंधनं घातली पाहिजे. आणि त्याच्यामधून मला कळतं की ही मला जर एकताचा जर मला तत्व पाळायचं असेल तर मला 11वी वारी भयानक महत्त्वाची आहे. अनॉनिमिटीबद्दल आमचे बरेच गैरसमज आहेत. अनॉनिमिटी आणि कॉन्फिडेन्शियलिटी मागच्या वेळेला धरूनने हा विषय काढलेला होता त्याच्यावरती खरंच चर्चा नाही झाली. माझ्या ऑफिसमध्ये मी दारू पीत होतो हे माहीत नाही. ही अनॉनिमिटी की कॉन्फिडेन्शियलिटी माझ्या शेजारच्या ब्लॉकमधल्या राहणाऱ्या माणसाला मी हे मेंबर आहे हे माहीत नाही. ही अनॉनिमिटी की कॉन्फिडेन्शियलिटी. अनॉनिमिटीचा अर्थ काय? अनॉनिमिटी त्यांना अभिप्रेत असेल. आता कालोखामध्ये अनॉनिमिटी बदललेली आहे. मध्यंतरी गणेशची चंपी केलेली होती तर गणेशने एक मेसेज पाठवला होता ईमेल पाठवला होता. त्याच्यामध्ये तुला सगळ्या लोकांचे ॲड्रेस पाठवले होते आणि त्याच्यामध्ये माझा पण ईमेल गेला होता. आणि 3ऱ्या मिनिटाला मला 10 रिॲक्टचे SMS ईमेल आले कारण माझा ईमेल ॲड्रेस त्याच्याकडे आपोआप मिळाला. आणि मग मी त्याची चंपी केली की नव्या पद्धतीने जर का अनॉनिमिटी पाळायची असेल ईमेलवर तर ईमेल पाठवताना ज्याला पाठवायचं त्याचं नाव फक्त 2 मध्ये लिहा. उरलेल्या सगळ्या लोकांचं नाव BCC मध्ये लिहा. BC मध्ये लिहू नका 2 मध्ये लिहू नका. 2 मध्ये जर तुम्ही त्याचं नाव टाकलं तर ते उरलेल्या सगळ्या लोकांना कळणार. BCC मध्ये टाकलं तर ते उरलेल्या सगळ्या लोकांना कळणार नाही. हे अनॉनिमिटीचं तत्व जर पाळायचं असेल तर आपल्याला बंधनं घालून घ्यायला पाहिजे. तर त्याच्याकरता अनॉनिमिटीचा अर्थ काय? सार्वजनिक संबंधांविषयी आमचे धोरण जाहिरातबाजीवर नव्हे तर आकर्षित करण्याच्या पातळीवर आहे. वृत्तपत्रे रेडिओ चित्रपट आणि TV या पातळीवर व्यक्तिगत निनावीपणा राखण्याची आवश्यकता आहे. मी वकील आहे मी डॉक्टर आहे हे मी बिनधास्त सांगतो. आपण अनॉनिमिटी वगैरे पाळत नाही अशी विधानं आपण अल्परिक्षांच्या प्लॅटफॉर्मवर 1000 वेळा ऐकलेली आहे. त्या विधानाचा अनॉनिमिटीशी संबंधच नाही. अल्परिक सर्वनांची अनॉनिमिटी अभिप्रेत असलेली ए मेंबरला कुठल्या पातळीवर आहे? वृत्तपत्रे. म्हणजे जेव्हा मी वर्तमानपत्रात आर्टिकल लिहिणार आहे त्याच्या वेळेला माझं नाव पूर्ण लिहायची आवश्यकता नाही. मी माझं नाव फक्त श्रीधर हे मी एवढंच लिहिणार आहे. TV वरती जर मी मुलाखत देत असेल सतीशची मुलाखत दिलेली आहे पण सतीशने जी मुलाखत दिलेली होती ती काउन्सिलर HR मॅनेजर म्हणून दिलेली होती ए मेंबर म्हणून दिलेली होती का हा आपल्याला विचारण्यासारखा प्रश्न. आमिर खानचा जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा अनॉनिमिटीचं तत्व जे आहे ते पाळलं गेलेलं होतं. त्या माणसाचा चेहरा दाखवला गेला नव्हता आणि म्हणून मग अनॉनिमिटी पाळलं. आता हा बाबा फोटो काढत होता त्याचं उदाहरण सांगतोय. फोटो काढायचं का काढायचं नाही. मी बिगबुकचं वर्कशॉप घ्यायचो इकडे सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 200 रुपये काढायचे. तर काय त्याच्याशी ग्रुपशी संबंध नाही. प्रायव्हेट शाळा घ्यायची पैसे काढायचे 10 ते 5 बसायचं आणि आपले अनुभव शेअर करायचे. त्याच्यामध्ये मी चुकून बोलताना माझा अडवण आहे. मी माझी बायको कुठल्या ठिकाणी कामाला आहे ते बोललो. 10-12 लोक तिथे उपस्थित असलेल्या एका सभासदाने ते नाव लक्षात ठेवलं कॉलेजचं आणि त्याच्या घरी गेल्यानंतर लक्षात झालं की आपला पण एक नातेवाईक त्याच कॉलेजमध्ये कामाला आहे आणि त्यांनी त्या नातेवाईकाला सांगितलं असते तुमच्याकडे अमुक अमुक मॅडम आहे ना त्यांचा नवरा पण घंटी आमच्या सारखाच आहे. आणि त्या माणसाने माझ्या बायकोला विचारलं मॅडम तुमचे मिस्टर जातात ना ते मिस्टरला फार चांगलं होतं ते दारुडे फार वाईट. माझी बायकोनी अनॉनिमिटी नाही पाळलेली कॉन्फिडेन्शियलिटी पाळलेली. तिच्या कॉलेजमध्ये कोणालाही माहीत नाही तिचा नवरा बिवडा आहे आणि हे तर मेंबर आहे कोणालाही माहीत नाही. तिला लाल पिवळं झालं तिच्या चेहरा. तिला काय बोलावं कळेना. तिने त्याला जवळ जाऊन विचारलं तुमच्या कोणाचा प्रॉब्लेम आहे का?
प्रॉब्लेम असेल तर आपण त्याला मदत करू. हा म्हणाले आमचे पण एक नातेवाईक तिकडे जातात आणि त्यांचं नाव अमुक अमुक आहे. तर नाव कळल्यावर बायकोनी पहिले मला फोन करून सांगितलं की तुमच्या लोकांना अक्कल नाही का अॅनॉनिमिटी पाळायची नाही, तुमची स्वतःची अॅनॉनिमिटी पाळायची नाही तर दुसऱ्याची तरी पाळा ना, हे काय भानगड आहे. आणि मग मी त्या माणसाला फोन केला, तुम्हाला चुकून झालं ते अमुक झालं चुकून झालं. याचं कारण असते अॅनॉनिमिटीचा अर्थ आम्हाला कळलेला नाही. अॅनॉनिमिटी ॲट पब्लिक लेवल म्हणजे मी माझा जो फोटो काढतो, आता याने जो फोटो काढलेला आहे तो फोटो तू कदाचित घरी जाऊन त्याच्या मित्राला दाखवेल त्याच्या मोबाईलमध्ये, आणि त्यातला कोणीतरी माणूस मला माझ्या कामाच्या ठिकाणी ज्या हुद्द्यावरती बसलेला आहे तिथला माणूस म्हणून ओळखत असेल तर अरे सर एवढा म्हणून आहे ती भाषा अशी आता कळला हा कसा आहे. अॅनॉनिमिटी पब्लिक लेवलला पाळायची असेल तर फोटो काढू नका, फिल्म काढू नका, ऑडिओ व्हिज्युअल काढू नका, फक्त ऑडिओ कॅसेट करा. त्याच्या आमचा केदार पुण्याचा आहे तो सांगतो, ऑडिओ माझे रेकॉर्डिंग झालं की 3ऱ्या मिनिटाला ते त्याच्याकडे गेलेलं असतं, त्याचा SMS येतो. तंत्रज्ञान बदललेलं आहे. त्यामुळे अॅनॉनिमिटी जर पाळायची असेल तर आकर्षण आणि जाहिरात पाहिजे. हे दोन परस्पर विरोधी घटनांचे कार्य कसे चालते. मी म्हणतो की अनॉनिमस राहायचं आहे ते मेंबर घेईल आणि ते पण पब्लिक लेवल, म्हणजे वर्तमानपत्र, TV, इंटरनेट या लेवलला आम्हाला अॅनॉनिमस राहायचं. पब्लिक लेवलला बाहेर चौकात उभं राहून मी असं बोलायला लागलं तर मला मारतील आणि फोटो काढले जातील. वर्तमानपत्राचे प्रतिनिधी येतात त्यांना सुद्धा आपण हात जोडून सांगतो की आमचं असं असं तत्व आहे. बाहेरच्या लोकांना आपण कार्यक्रमाला बोलतो वाढदिवसाच्या दिवशी आणि पहिल्याच दिवशीची वाट लावतो. माझ्या वाढदिवसाला मी आमदाराला बोलवलं आणि त्याने अमुक अमुक सरांचा मुलगा आता दारूपासून दूर राहिला म्हणून टाळ्या वाजवतो. आणि माझ्या आईने घरी आल्यानंतर मला जाम घुसला, म्हणाले काय इज्जतीचा फलदा केला बापाच्या सगळा, त्या नागसांनी पण केला, तू पण केला, अमुक तुमुक. अनॉनिमिटी ही आपल्या आलेल्या पाहुण्याला सांगायला पाहिजे ते वगैरे अशी अनॉनिमिटी. अनॉनिमिटी ब्रेक करणारे बरेच लोक होत राहणार, त्याला काही इलाज नाही. रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठमोठे आमचे चेहरे आणि आमचे नावं पूर्ण घेतलेली आपल्याला ऐकायला मारायचे, त्याला काही इलाज नाही. आपण काय करू शकतो, त्या माणसाला सावध करू शकतो. पण जर एखादी संस्था असं करत असेल तर त्या संस्थेला पत्र लिहून कळू. इतिहासामध्ये जर बघितलं तर अशी एक ऑफर एका सभासदाला आली होती की आम्ही दारूच्या बाटलीवरती जे लेबल असतं त्याच्या आतल्या बाजूला आम्ही तुझा फोटो लावू आणि तिथे लिहू अमुक अमुक समूहाचा हे सभासद आणि तू तिथे वाक्य लिहिलेलं जे आहे की सर्वांनी दारू पिऊ नये, जे अल्कोहोलिक आहेत त्यांनी 12-20 प्रश्न वाचावे आणि ठरवावे, अल्कोहोल नसेल तरच ह्या बाटलीचं बूट उघडावं. चालेल का? त्यांनी ते सगळं प्रश्न पडलं. जेसुनी त्याला सांगितलं की बाबा तुला काय करायचं तू ठरव. आम्हाला असं वाटतं, आम्हाला काय वाटतं, आम्हाला असं वाटतं की त्याचा अर्थ असा होईल की अल्कोहोलिक चॅनल अमुक प्रकारची दारू स्पॉन्सर करते किंवा अमुक प्रकारच्या लोकांनी दारू प्यावी असं अल्कोहोलिक चॅनलचं म्हणणं आहे. आणि त्या सभासदांनी सगळा सरासर विचार केल्यानंतर असं ठरवलं की ज्या संस्थेने माझा जीव वाचवलेला आहे त्या संस्थेच्या हिताला बाधा येईल असं मी काहीही करणार नाही. आणि म्हणून त्याने ती जाहिरातीमधून मिळणारे पैसे बंद केले. आणि हे जर मला करायचं असेल तर मला कॉन्फिडेन्शियालिटी आणि अनॉनिमिटीमधला फरक कळला पाहिजे. मी पब्लिक लेवलला जेव्हा बोलतो तेव्हा माझ्या स्वतःच्या इच्छा सोडून त्याग करायला पाहिजे. आणि अनॉनिमिटीचा सगळ्यात मोठं त्यागाचं उदाहरण सांगतो. डॉक्टर बॉब जेव्हा वारसले त्यांना कॅन्सर झालेला होता तेव्हा काही जवळच्या सभासदांनी अशी टूम काढली की हा गेल्यानंतर याच्या थडग्यावरती मूर्ती आपण अल्कोहोलिकची पाठी लावू, आपल्या सगळ्यांची पण नावं त्याच्यात घडून टाकूया लगेच स्पॉन्सर्ड बाय किंवा अमुक अमुक यांच्या वतीने. आणि त्यांनी डॉक्टर बॉबनं विचारलं, ते म्हणाले की माझं कुठल्याही प्रकारच्या थडग्यावरती अल्कोहोलिकचं नाव यायचे कारण नाही, मला साधा माणूस म्हणून जगू दे आणि साधा माणूस म्हणून जगू दे, त्यांच्या थडग्यावरती कुठल्याही प्रकारे अल्कोहोलिकचा उल्लेख नाही. हेच तत्व अल्कोहोलिकच्या मित्रांनी देखील पाळलेलं आहे. जेव्हा सिस्टर इग्नेशियाला सांगण्यात आलं की आम्ही तुमचा फोटो लावतो, आम्ही अमुक करतो तमुक करतो, तेव्हा त्यांनी हात जोडून सांगितलं की सिस्टर इग्नेशियाच्या नावाने काही करू नका, तर तुम्हाला जे काही करायचं असेल त्या हॉस्पिटलला मदत द्या, हॉस्पिटलच्या नावाने किंवा या वॉर्डच्या नावाने आम्हाला पावती पाठवली तरी सुद्धा चालेल. हे जर मला सगळं करायचं असेल तर त्याच्याकरता मला अल्कोहोलिक सगळ्यांच्या इतिहासाकडे बघायला पाहिजे. दुर्दैवाने आज पायऱ्या घेऊ नका असं सांगितलं जातं, पायऱ्या घ्यायचं अमुक अमुक उपाय आहे असं सांगितलं जातं. या परिस्थितीमध्ये नक्की बदल होणार आहे, कारण आज विधायकबंद आलेली मंडळी 4थी पायरी घेऊन येणार आहेत आणि त्यांची जशी जशी प्रगती होईल, प्रगती म्हणजे आर्थिक नव्हे, इकडला भाग प्रगती होतो काही वावच्या नंतर, आधी भौतिक प्रगतीच्या आधी भौतिक प्रगतीच्या प्रयत्न केला आम्ही,
की आमची वाट लागते. या सगळ्या 12 रूढींची चर्चा करत असताना आपल्या परस्पर एक लक्षात द्यायचं की हे चिंतन कशा करता करायचं. एकीकडे म्हणायचं आपलं वारसा आहे, बापदादाची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे मला हक्क मिळाला पाहिजे म्हणून आपण भांडणं करतो, कोर्टामध्ये जातो. मग हा अनायासे आम्हाला मिळालेला वारसा आहे, तो वारसा जर मला नीट सांभाळायचा असेल तर त्याच्याकरता मी काय करायला पाहिजे. त्याच्याकरता मी या 12 पायऱ्यांचा अभ्यास केला पाहिजे. 12 रूढी बऱ्याच ठिकाणी वाचल्याच जात नाही. हल्ली फक्त 12 पायऱ्या वाचल्या जातात आणि बंद केलं पाहिजे. 12 रूढी वाचल्या गेल्या पाहिजे. 12 रूढींवरती चर्चा झाली पाहिजे. काहीच नाही तर गेला बाजार आमचा विजय म्हणतो मुंबईचा विजय की काही ना काही निदान हे पुस्तक जरी वाचलं ना 12x12 मधल्या 12 रूढी ज्या आहेत, 12 रूढी फार कमी वेळा चर्चा केली जाते. साधारणपणे फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा सगळेजण करतात म्हणून आपण करायचं. त्याच्यामध्ये फार एखादा सभासद असं म्हणत नाही की दरवर्षी आपल्याला बाहेरून माणसं बोलवत लागतात, यावर्षी आपल्या समूहातल्या सभासदांनीच बोलायचं असं आपण ठरवलं तर जमेल तसं जमेल. 12 रूढींवरती यावर्षी फक्त याच समूहातला माणूस बोलणार आहे. दर आठवड्याला 2 घ्यायच्या, 6 आठवड्यामध्ये रूढी संपतील आणि आमच्या समूहाचे सभासद स्वतःच वाचते करतील. असं होत नाही तोपर्यंत 12 रूढींबद्दलची जागृती येणार नाही. चुकीच्या कल्पना ज्या आहेत त्या आमच्यापैकी काही लोक ओल्ड टायमर जे आहेत ते त्याला जबाबदार आहेत, पण त्यांची आता वयोवृद्धी वाढलेली आहे ए मधली आणि स्वतःची, की त्यांच्यामध्ये आता बदल होण्याची शक्यता पुरम नाही. इंग्रजीमध्ये म्हण आहे ओल्ड हॉर्स कॅनॉट बी टॉट न्यू ट्रिक. त्यामुळे आमचा हा नेहमी म्हणतो अरुण की मुलगा कसा कडक होतो तसा काही वर्षानंतर बेवडा कडक होत जातो आणि मग तो खुशाल सांगतो मी स्पॉन्सर घेतलेला नाही पण तुम्ही घेतला पाहिजे. तर बेवडा तर कोण ऐकणार, मी स्पॉन्सर घेतला नाही पण तुम्ही घेतला पाहिजे. मग हे आम्हाला तू कशाला सांगतो, तू घेतलेलं आहेस ना, तुझं काय आम्ही ऐकून घ्यायचं. मी 12 पायऱ्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला घ्यायचं की नाही तुमचं तुम्ही ठरवा. अल्परिमाणामध्ये आल्यानंतर कळावं लागतं की बंधनं जी आहेत या 12 रूढींची ही न्यू कमर पडती कशा पद्धतीने येणार आहेत तर त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. विशेषतः 3 वर्षाच्या आतले जे लोक आहेत त्यांनी जर आज सुरुवात केली. दुर्दैवाने असे मी जेव्हा अल्परिमाणामध्ये आलो तेव्हा इंग्रजी पुस्तकं उपलब्ध नव्हती. मला मिथूनसारख्या माणसाने दादर रोडमध्ये जाऊन मला पॅम्पलेट घ्यायला लागली आणि आज पुस्तकं उपलब्ध आहेत पण ती फक्त शोकेसमध्ये त्याचा वाच पण गेलेला नाही. तशी स्टोरी करकरीत पुस्तकं आहेत, ती वाचायला पाहिजे. वाचायला वेळ नाही. एका सभासदाने सांगितलं वाचायला घेतलं की झोप येते. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे. तेव्हा तुला झोप येत नसेल तेव्हा तरी वाचायला घेतलं बाबा म्हणजे तुला सुट्याला झोप येईल. काही लोक सांगितलं नाही आम्ही वृक्षाखाली घेऊन झोपतो. वृक्षाखाली घेऊन जर असं ट्रान्सफर होत असतं तर मग सगळेच मिळून नसते का झाले. नव्या सभासदांची जबाबदारी हा वारसा पाळण्याकरता अशी आहे. ह्या 12 रूढी काय आहेत त्याच्याकरता मला 12 पायऱ्या 12 रूढी हे पुस्तक माझ्याकडे जे आहे ते उडून मी रोज एक पान वाचेन. रोज एक पान वाचायला फार कठीण आहे, 5 मिनिटं लागतात. भले नाही डोक्यात केलं तरी चालेल पण काहीतरी आहे हे तर कळेल निदान मला माझ्या संस्थेकडे काय तथ्य पाळायला पाहिजे, मला व्यक्ती म्हणून काय तथ्य पाळायला पाहिजे. सतीशची आठवण येते. पुढच्या 9 एप्रिलला सतीशला 25 वर्षे पूर्ण झाली असती. सतीशनी एकदा एका शेअरिंगमध्ये 12 रूढीतून रिकव्हरी सांगितलेली होती. या 12 रूढींमधनं पूर्णपणे अल्परिमाणाची रिकव्हरी कशी संबंधित आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे रूढी ह्या वेगळ्या नाहीत. आज जे आपण 3 करतो रिकव्हरी, सर्व्हिस आणि युनिटी, त्याच्याऐवजी नवीन पद्धत असते की ब्लू स्टेट हा रिकव्हरीच आहे. बऱ्याचदा माझ्यावर तुझे सभासद आमचे काही मित्र म्हणतात की तुम्ही सर्व्हिसमध्ये जायला विरोध करता. मी म्हटलं अजिबात विरोध करत नाही. मी स्वतः सर्व्हिस केलेली आहे, मला इतिहास ज्यांना माहिती आहे ते सांगू शकतील. पण रिकव्हरी न करता सर्व्हिसमध्ये उडी मारली तर काय होतं त्याचा अनुभव मला वाटतं माझ्या पुढच्या सभासदाचा जो विषय आहे तो सांगू शकेल. मी त्याच्यात घाललेला हा काय घालणे बरं आहे. पण अल्परिमाणाची युनिटी हे वेगळं नसून रिकव्हरीचं एक्सटेन्शन आहे. त्यामुळे ही वेगळी पद्धत आहे. आपली लोक वेगळे, रिकव्हरीतले वेगळे, युनिटीतले वेगळे, सर्व्हिसमधले वेगळे. आम्ही सर्व्हिसमध्ये आहोत म्हणजे आम्ही रिकव्हरीमध्ये नाही असं अजिबात नाही. रिकव्हरी हा सगळ्याचा बेस आहे आणि त्याचं हे एक्सटेन्शन आहे, एक युनिटी आणि एक सर्व्हिस. मला जर का हे 3 वारसे पाळायचे असतील तर पहिली माझी रिकव्हरी व्हायला पाहिजे म्हणजे आर्थिक रिकव्हरी नव्हे. आधी भौतिक रिकव्हरी का भौतिक रिकव्हरी, आध्यात्मिक रिकव्हरी याचा निर्णय पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. नवीन आलेल्या सभासदाला स्पॉन्सर म्हणजे काय माहीत नसतं. ते कुठे सांगणार कोण, तो कुणीतरी परवा मला धरावे असे पाय दिसत नाही. पण असे पाय दिसेपर्यंत तू थांबला असतं तू म्हातारा होते, तुझेच पाय धरायला लागते. त्याच्याऐवजी तू हे असं नाही ह्याच्यामध्ये काहीतरी मार्ग मिळेल ना. परमेश्वराकडे प्रार्थना कर, मला अमुक गोष्टीचं उत्तर पाहिजे, तुला 100% उत्तर मिळेल. ह्याच्या हजारो लोक अल्परिमाणाच्या मिटिंगमध्ये
हे सगळं करत असताना अनॉनिमिटीची ब्रेक करण्याची माझ्या हातून देखील चुका झालेल्या आहेत. माझं एक उदाहरण सांगतो मी निकम गुरुजींकडे जायचो. ठाण्याला निकम गुरुजींचा योगाचा क्लास आहे, तिथे मी योग शिक्षक म्हणून शिकत होतो आणि माझी परीक्षा पास झाली होती. तिथे सेवा द्यायचं काम करायचं. ते आयुर्वेदिक औषधं भरायची असतात. ते औषधं भरत असताना मी आणि आणखी एक सभासद समोरासमोर बसलो होतो आणि आम्ही सहजपणे गप्पा मारत होतो. त्यामुळे दुसऱ्या एका माणसाने मला विचारलं, काय रे तुम्ही एवढे मित्र आहात, तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखता का? आता इथे कुटिरामध्ये आल्यापासून ओळखता? नाही, हा एक मेंबर आहे, मी पण एक मेंबर आहे. त्यांनी बाहेर आल्यानंतर मला म्हणाले, एक कानाखाली आवाज काढेल तुझी अनॉनिमिटी ठेवायची गेली ते तू ठरव, माझी अनॉनिमिटी मात्र तू पब्लिक लेवलला ब्रेक करता कामा नाही. ही अक्कल याला मला तरी पण 12 वर्ष लागलेली होती. सर्वश्रेष्ठींनी प्रार्थना तुम्हाला 12 लागून लवकरात लवकर अक्कल यावी. म्हणजे फोटो काढण्याचे धंदे जे आहेत, कुठल्याही मीटिंगमध्ये तुम्ही गेलात तर फोटो काढणाऱ्याला थांबवा. कुठल्याही कार्यक्रमामध्ये जर फोटो काढत असेल, व्हिडिओ क्लिप काढत असेल तर त्याला थांबवा. कारण फोटो जो काढायचा आहे तो मागच्या बाजूने काढायचा, त्याच्यात माझा चेहरा दिसत नाही, पण माझा चेहऱ्याची अॅनालिटी पाहिजे की तुमची झ होणार आहे. त्यामुळे फोटो काढण्यापासून सगळ्यांना परावृत्त करा. एवढं मी बोलायचा प्रयत्न करतोय. आज हे सर्वोच्च मला बोलायची